शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुधारित लागवड पद्धतीने कमी खर्चात पेरू पिकाचे एकरी 40 ते 60 टन 65 टन उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याबद्दल पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर मी तुम्हाला तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही जर पेरू उत्पादक शेतकरी असाल व पेरू पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल, त्याच पद्धतीनं पेरू पिकाची नव्याने लागवड करणार असाल व चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पेरू पिकाचे एकरी 40 ते 60 टन 65 टन उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला देखील सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। पेरू हे वर्षभर मागणी असणारे, त्याच पद्धतीने हलकी, मध्यम तसेच भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करता येणारे फळपीक असल्या कारणाने महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून पेरू पिकाच्या लागवडी संबंधीचे विविध व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहता येतील। सुरुवातीला पाहूया पेरू पिकाला लागणारी जमिनीची मशागत, त्याच पद्धतीनं या पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती। पेरू पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी हलकी, मध्यम तसेच बारीक अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीत आपण पेरू पिकाची लागवड करू शकतो। लागवड करण्यापूर्वी जमिनीला उभी तसेच आडवी नांगरणी करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या जमिनीचं माती परीक्षण देखील करून घ्यायचं आहे। त्यानंतर जमिनीमध्ये एकरी 8 ते 10 टन चांगला कुजलेला शेणखत, गांडूळ खत किंवा ऊसाची मळी, कोंबड खत किंवा कंपोस्ट खत टाकायचं आहे। त्यानंतर सर्व खत कुळवाची पाळी मारून किंवा रोटर करून जमिनीमध्ये एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, उपयुक्त जीवाणूंची, गांडुळांची संख्या वाढणार आहे, पेरू पिकाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। पेरू पिकाच्या योग्य वाढीसाठी उष्ण तसेच कोरड्या हवामानाची गरज असते। आता पाहूया पेरू पिकाच्या वाढ निवड तसेच रोपांची निवड व रोप प्रक्रिया याविषयी माहिती। पेरू पिकामध्ये वाणांची निवड करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये चांगली मागणी असणारे, चांगला बाजारभाव असणारे वाण, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे वाण, कीड व रोगांप्रती रोगप्रतिकार शक्ती असणारे वाण, आपल्या स्थानिक वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणारे वाण, तर याचा अभ्यास करून आपल्याला वाणांची निवड करायची आहे। तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तायवान पिंक तसेच रेड डायमंड या आतून गुलाबी गर असणाऱ्या वाणांची, त्याच पद्धतीनं VNR या आतून पांढरा गर असणाऱ्या वाणांची शेतकऱ्यांकडून लागवडीसाठी निवड करत आहे। तर या 3 वाणांपैकी तायवान पिंक या वाणाच्या लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे। त्याच पद्धतीनं रेड डायमंडला देखील शेतकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत आहे। तर सद्यस्थितीमध्ये तायवान पिंकच्या एका रोपाची किंमत 20 रुपयापासून 30 रुपयापर्यंत मार्केटमध्ये आहे। त्याच पद्धतीनं रेड डायमंड या रोपाची किंमत मार्केटमध्ये 130 रुपयापासून 160 रुपयापर्यंत मिळत आहेत। रोप लागवड करण्यापूर्वी रोपांची निवड देखील योग्य पद्धतीनं करणं गरजेचं असतं। तर आपल्याला
रोपांची निवड किंवा खरेदी खात्रीशीर नर्सरीवाल्यांकडूनच करायची आहे. रोप खरेदी करताना रोपाची उंची 6 ते 7 इंच असावी. तसेच रोपाला 6 ते 8 पाने असावे. रोप आपले निरोगी सशक्त तजेलदार असावे. तसेच निमॅटोड फ्री देखील असणं गरजेचं आहे. रोपांची लागवड करण्यापूर्वी 1 ते 2 दिवस आधी रोपांना विद्राव्य खत, कीटकनाशक, बुरशीनाशक, ह्युमिक ऍसिड यांची रोपांवर फवारणी करून घ्यायची आहे. यानंतर पाहूया लागवड कालावधी, लागवडीची पद्धत, त्याच पद्धतीनं विविध आळवण्याविषयी माहिती. पेरू पिकाची लागवड करण्यासाठी खरीप हंगामात ऑगस्ट ते नोव्हेंबर, त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात आपण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पेरूच्या रोपांची लागवड करू शकतो. लागवड करण्यापूर्वी जमिनीला 1 ते 2 कुळवाच्या पाळ्या किंवा गरजेनुसार रोटावेटर करून जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 1 ते 2 ट्रॉली सेंद्रिय खत मिक्स करायचं आहे. सर्व खत मिक्स करून बेड पाडत असताना बेडमध्ये भरून घ्यायचं आहे. आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार मजदूरानुसार आपल्याला 2 बेडमधील तसेच 2 झाडांमधील अंतराचं नियोजन करायचं आहे. बेड पाडल्यानंतर बेडवर डबल ठिबक अंतरून घ्यायचं आहे. तसेच आपण मल्चिंग किंवा बिना मल्चिंगची देखील पेरू पिकाची लागवड करू शकतो. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला रासायनिक खतांचा एक बेसल डोस सांगतो. 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग DAP, 1 बॅग पोटॅश, 2 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग ह्युमिक अमिनो व सीवीड मायक्रोरायझा असणारे खत, त्याच पद्धतीनं 1 बॅग फर्टेरा. सर्व खत एकत्रित सेंद्रिय खतामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर बेड पाडत असताना हा खत आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे. तर हलक्या मध्यम जमिनीसाठी मी तुम्हाला 2 ओळीतलं तसेच 2 झाडातलं अंतर सांगणार आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला योग्य अंतर ठेवून रोपांची लागवड करायची आहे. तर यासाठी आपण 9x5 या अंतरावर पेरूच्या रोपांची लागवड करू शकतो. यानुसार एकरी आपली 968 रोप प्रति एकर बसणार आहे. तसेच आपण 9x6, तसेच आपण 8x5 अंतरावर, तसेच आपण 8x6 या अंतरावर लागवड करू शकतो. हे झालं हलक्या तसेच मध्यम जमिनीसाठी लागवडीचं अंतर. याच पद्धतीनं आपली जमीन भारी, काळी, खोल, कसदार असेल तर आपण 2 ओळींमध्ये 10 फूट, 11 फूट, 12 फुटाचं अंतर ठेवून बेडवर रोपांची लागवड करू शकता. तर यासाठी आपण 10x6 या अंतरावर लागवड करून एकरी 726 रोपे लावू शकतो. तसेच 10x7, 11x6, 11x7, तसेच आपण 12x5, 12x6, आपण 12x7 या अंतरावर 518 रोपे प्रति एकरी बसवू शकतो. तर या पद्धतीनं बारी जमिनीत लागवडीचं अंतर आपल्याला ठरवून घ्यायचं आहे. लागवडीचं अंतर ठरवल्यानंतर बेडवर ठिबक अंतरून बेड आपले 2 ते 3 दिवस भिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून बेडमधील हीट, उष्णता बाहेर निघून जाणार आहे. त्यानंतर बेडवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या रोपांची लागवड करून घ्यायची आहे. तर 2 ओळींमधलं तसेच रोपांमधील अंतर जास्त ठेवण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक झाडाला भरपूर हवा, सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. तसेच जमिनीमध्ये मुळ्यांची अन्नद्रव्यासाठी होणारी स्पर्धा कमी झाली पाहिजे. झाडाला अधिक फुटवा झाला पाहिजे. त्याच पद्धतीनं झाडाचा बुंदा अधिक मजबूत झाला पाहिजे, जेणेकरून फळांचं वजन त्याला
पेरता येईल. आपली बाग अधिकाधिक वर्ष कार्यक्षम राहून अधिक बहार घेता येणार आहेत, अधिक तोडे होणार आहेत, तसेच अधिकाधिक उत्पादन घेऊन आपल्याला त्यापासून आपला चांगला नफा देखील मिळवता येणार आहे. 2 ओळींमध्ये जास्त अंतर ठेवल्यामुळं रोग तसेच किडींचं प्रमाण कमी येणार आहे, झाडाची गर्दी कमी होणार आहे. तसेच मधल्या भागामध्ये आपल्याला छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं कुळवणी, रोटावेटर तसेच ब्लोअरच्या साहाय्यानं फवारणीचं व्यवस्थापन करता येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचं लागवडीखालील क्षेत्र कमी आहे, अल्पभूधारक आहेत, त्या शेतकरी बांधवांनी 2 ओळींमध्ये तसेच 2 झाडांमध्ये कमी अंतर ठेवायचं आहे. पण ज्या शेतकरी बांधवांचं पेरू पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र 10 एकर, 20 एकर, 30 एकर आहे, तर अशा बहुभूधारक शेतकरी बांधवांनी सर्व आंतरमशागतीची कामे सुलभरित्या करता येण्यासाठी 2 ओळींमध्ये तसेच 2 झाडांमध्ये लागवडीचं अंतर वाढवायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेड भिजवून रोपांची वापसा स्थितीमध्ये लागवड करायची आहे. बेडवर आपल्याला गल करायची आहे, त्यामध्ये आपले रोप ट्रे मधले अलगद काढून ठेवायचे आहे. त्यानंतर चहूबाजूनी माती दाबून व्यवस्थितरित्या असं चोपून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं रोपांची लागवड तुम्हाला करायची आहे. रोपांची लागवड केल्यानंतर या रोपांना लवकर सेट होण्यासाठी गरजेनुसार 5व्या 6व्या दिवशी पहिली आळवणी तसेच 10 ते 12 दिवसानंतर दुसरी आळवणी घ्यायची आहे. आळवणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारचं विद्राव्य खत, कीटकनाशक, बुरशीनाशक, मायकोरायझा, IBA, ह्युमिक ऍसिड तसेच ट्रायकोडर्मा व सुडोमोनास यांचा वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं आळवणी केल्यामुळं आपलं रोप जमिनीमध्ये लवकर सेट होणार आहे. यानंतर पाहूया झाड बहारासाठी कशा पद्धतीनं डेव्हलप करायचं याविषयी माहिती. पेरूच्या रोपाची लागवड केल्यानंतर पहिल्या 1 वर्षामध्ये झाडाचा बुंदा मजबूत करणं, त्याच पद्धतीनं झाडाला अधिक फुटवा करणं गरजेचं असतं. झाडामध्ये अधिक अन्नद्रव्याचं स्टोरेज करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला विक्रमी उत्पादन घेता येणार आहे. पेरूच्या रोपाची लागवड केल्यानंतर 1.25 महिन्यांनी आपल्याला त्याचा एक वेळेस शेंडाफोडणी करायची आहे. त्यानंतर त्याला 4 दिशेला 4 फांद्या फुटणार आहेत. त्यानंतर त्या 4 फांद्या योग्य प्रकारे मॅच्युअर झाल्यानंतर, म्हणजेच त्या काड्यांचा आकार पेन्सिलच्या आकारा एवढा झाल्यानंतर पुन्हा त्या 4 काड्यांचा आपल्याला शेंडा फोडायचा आहे, शेंडा कट करायचा आहे. त्या 4 फांद्याला नंतर 4 फांद्या येतील, म्हणजेच एकूण 16 फांद्या डेव्हलप होणार आहे. त्या 16 फांद्या व्यवस्थित मॅच्युअर झाल्यानंतर त्यांचा शेंडा कट करायचा आहे. त्या 16 फांद्याला नंतर 4 फांद्या डेव्हलप होणार आहेत. तर या प्रकारे 16च्या 64 फांद्या तयार होणार आहेत. त्यानंतर या 64 फांद्या पेन्सिल आकाराच्या झाल्यानंतर योग्य पद्धतीनं मॅच्युअर झाल्यानंतर त्यांचा आणखी एक वेळेस गरजेनुसार चांगल्या फांद्यांचा कट घ्यायचा आहे. यानुसार त्याला आणखी प्रत्येक फांदीला 1, 2, 3 अशा पद्धतीनं फांद्या डेव्हलप होणार आहेत. तर बघा, एकंदरीत आपलं बहार धरण्यासाठी कमीत कमी आपल्या झाडाला 100 मॅच्युअर काड्या असणं गरजेचं आहे. तर हलक्या जमिनीत कमीत कमी 100 काड्या, त्याच पद्धतीनं भारी कसदार जमिनीमध्ये एका झाडाला कमीत कमी 125 ते 150 मॅच्युअर काड्या डेव्हलप करणं गरजेचं असतं. सुरुवातीच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला झाडाचा विकास करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपलं पेरूचं प्लॉट अधिक वर्ष आपल्याला उत्पादन देणार आहे. झाड त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेनं उत्पादन देणार आहे. तर पहिल्या 1 वर्षापर्यंत आलेल्या कळ्या असतील, फळं असतील, आपल्याला वेळोवेळी तोडून टाकायचे आहे. तर बागेत रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण त्याच्यामध्ये विविध प्रकारची आंतरपिके घेऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण पेरू पिकाला स्पर्धा न करणारी पिके जसे कांदा, कोबी, फ्लावर, बटाटा, राजमा, हरभरा, मूग, उडीद, बीट, गाजर, मुळा तसेच
मेथी, पालक, शेपू. तर या पद्धतीचे आंतरपिके घेऊन आपण अतिरिक्त इन्कम तोपर्यंत मिळवू शकतो. तसेच ज्या शेतकरी बांधवांना पेरू पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे ते शेतकरी बांधव 2 ओळींमध्ये ताक तसेच डेंच्या या हिरवळीच्या पिकाची लागवड करून त्याला योग्य पद्धतीनं फुलोरा अवस्थेत आल्यानंतर गाडून टाकायचं आहे, जेणेकरून सेंद्रिय खत आपल्या जमिनीला मिळणार आहे, सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, पेरू पिकाचं विक्रमी उत्पादन मिळणार आहे. या पद्धतीनं आपल्याला आंतरपिकातून आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवायचं आहे, तसेच आंतरपिकातून एक अतिरिक्त इन्कम आपल्याला मिळवायचा आहे. यानंतर पाहूया पेरू पिकाच्या बहार व्यवस्थापनाबद्दल माहिती. पेरू पिकाचा बहार धरण्यासाठी आपण वर्षातून 3 बहार धरू शकतो. तर याच्यामध्ये आपण मृग बहार म्हणजेच मे, जून, जुलैमध्ये पेरू पिकाची छाटणी केली जाते. त्यानंतर हस्तबहार जो आपण सप्टेंबर तसेच ऑक्टोबर मध्ये छाटणी करून धरू शकतो. तसेच आंबे बहार आपण जानेवारी, फेब्रुवारी मध्ये पेरू पिकाची छाटणी करून धरू शकतो. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं मनामध्ये असा प्रश्न असतो की पेरूला बाजारामध्ये चांगला बाजारभाव मिळण्यासाठी पेरू पिकाची छाटणी कधी केली पाहिजे. तर पेरू पिकाला तसं पाहिलं तर वर्षभर चांगली मागणी असते. फक्त वर्षातून एप्रिल आणि मे महिना सोडला तर पेरू पिकाला 12 महिने चांगल्या पद्धतीनं मागणी असते. तर छाटणी करताना आपल्या राज्यात तसेच इतर राज्यामध्ये ज्या छाटण्या पेरूच्या कधी झालेल्या आहेत याचा अभ्यास करून त्याच्या पुढच्या बहारामध्ये छाटणी करायची आहे, जेणेकरून मार्केटमध्ये कमी आवक असल्यानंतर आपल्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. तसं पाहिलं तर जून पासून डिसेंबर, जानेवारी पर्यंत पेरू फळाला मार्केटमध्ये चांगला भाव तसेच चांगली मागणी असते. तर पहिल्यांदा बहार धरायचा असेल तर आपल्याला बहार धरण्यापूर्वी झाडाच्या दोन्ही बाजूस नांगराने झाडापासून 1 फूट 1.5 फूट अंतरावर चर पाडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 ट्रॉली सेंद्रिय खत किंवा शेणखत घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक खताचा डोस सांगतो. तर छाटणी करण्यापूर्वी आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी सेंद्रिय खत 1 ते 2 ट्रॉली आणि त्याच्यामध्ये 3 बॅग 24-24-0, 3 बॅग सुपर, 2 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 ते 2 बॅग निंबुळी पेंड, 1 बॅग फर्टेरा सर्व खत मिक्स करायचं आहे आणि चर पाडल्यानंतर झाडाच्या दोन्ही बाजू चरामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं 2 ओळींमध्ये तिरी किंवा पंजी मारून हलकीशी घ्यायची आहे आणि सर्व खत आपल्याला झाडाला मातीची भर देऊन झाडाच्या बुडाला मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे. मातीची भर दिल्यामुळं तुमच्या झाडाला अधिक फुटवा होणार आहे. तर पहा, छाटणी करण्याच्या 15 ते 20 दिवस आधी हा डोस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ताण देऊन छाटणी करून घ्यायची आहे. छाटणी करत असताना आपल्याला पेन्सिलच्या आकाराची तसेच मॅच्युअर काडी जिचा कलर तपकिरी आहे अशाच फांदीची आपल्याला छाटणी करायची आहे. छाटणी करत असताना पेन्सिल साईजच्या तपकिरी काडीचा पुढचा 2 ते 3 पेऱ्याचा हिरवा भाग आपल्याला कट करायचा आहे. तर या पद्धतीनं पहिल्या बहारासाठी आपल्याला छाटणीचं नियोजन करायचं आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही दुसरा, तिसरा किंवा चौथा बहार धरत असाल तर पहिला बहार संपल्यानंतर झाडाला आपल्या 1 ते 1.5 महिना रेस्ट द्यायची आहे, आराम द्यायचा आहे, जेणेकरून वाया गेलेलं स्टोरेज पुन्हा झाडामध्ये साठणार आहे. त्यानंतर सेंद्रिय खते मी सांगितल्या पद्धतीनं चारामध्ये भरून घ्यायची आहे. छाटणी करायचं आहे. पानगळ जर झालेली नसेल पूर्ण तर आपल्याला इत्रेल मारून पानगळ करून घ्यायची आहे. तर या पद्धतीनं आपल्याला छाटणीचं नियोजन करायचं आहे. छाटणी करत असताना आपल्याला रोगग्रस्त काड्या, वाळलेल्या काड्या तसेच जमिनी लगतच्या काड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीनं
बहाराचं नियोजन, बहार धरण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे. यानंतर पाहूया फळांची थिनिंग करणे, तसेच फोम व कॅरी बॅग कशा पद्धतीनं लावायच्या याबद्दल माहिती. पेरू पिकाची छाटणी केल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर कळे तसेच फुलकळी चालू होणार आहे. त्यानंतर आपली फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यानंतर प्रत्येक फांदीला पेज दिली एवढी, तसेच झाडाचे वय, झाडाची कॅनोपी यानुसार आपल्याला प्रत्येक काडीवर, फांदीवर बाकीची फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यानंतर एक्स्ट्रा आलेली फळे, अतिरिक्त फळे तोडून टाकायचे आहे. झाडावर 1 ते 2 फळे, 3 फळे गरजेनुसार ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला उत्तम प्रतीचा चांगल्या दर्जाची फळे मिळणार आहेत. तर या पद्धतीनं थिनिंग करून आपल्याला घ्यायचे आहे. त्याच पद्धतीनं आपल्या पेरूची फळे लिंबाच्या आकारा एवढी झाल्यानंतर त्याला फोम तसेच कॅरी बॅग मजुरांच्या सहाय्यानं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या फळांची क्वालिटी, प्रत योग्य पद्धतीनं टिकून राहणार आहे. फळांना मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळणार आहे. फोम तसेच कॅरी बॅग लावल्यामुळं फळांचं आपल्या उन्हापासून, सनबर्निंग पासून संरक्षण होणार आहे. तसेच फळमाशीपासून व मिलीबग पासून देखील फळांचं संरक्षण होणार आहे. तर फोम व कॅरी बॅग लावणं आपल्या पेरूच्या फळाला अतिशय गरजेचं आहे. आता पाहूया पेरू बागेत करण्यात येणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या विविध आंतरमशागतीच्या कामांबद्दल माहिती. पेरू रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या 1 महिन्याच्या आत आपल्याला रोपांची तुटाळ त्या ठिकाणी भरून घ्यायची आहे. काही रोपांची आपली मर झालेली असेल तर त्या ठिकाणी दुसरी नवीन रोपे लावून आपल्याला गॅप फिलिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पेरू बागेतील तणांचं योग्य पद्धतीनं व वेळेवर नियंत्रण करणं देखील गरजेचं असतं. तर तण नियंत्रण करण्यासाठी आपण मजुरांच्या सहाय्यानं वेळोवेळी आपल्याला गरजेनुसार खुरपणी, निंदणी करून घ्यायचे आहे. तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण मल्चिंगचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून आपलं तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण होणार आहे. जर बिना मल्चिंगची बाग असेल तर आपण छाटणी करण्यापूर्वी देखील बेसल डोस टाकून, सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसल डोस टाकून व मधल्या 2 ओळींमध्ये छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रोटावेटर मारून व मातीची भर देऊन आपण तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. तसेच आपण तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर देखील करू शकतो. तर छोटी झाडं असल्यानंतर आपण त्यावर खपटाचे बॉक्स वर ठेवून, तसेच थोडी 2 फूट 2.5 फुटाची झाडं असतील तर आपण त्यावर प्लॅस्टिकचे पोते वर अंथरून आतमधल्या बागेमध्ये आपण पॅराक्वाट, डायक्लोराइड किंवा अमोनियम साल्ट ऑफ ग्लुकोसिनेट या 2 तणनाशकापैकी कोणते एक तणनाशक 20 लिटरच्या पंपाला 100 ते 125 मिली प्रमाण घेऊन याचा तण नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तणनाशकाचा वापर करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं तणनाशकाचा वापर करताना आपल्याला हुडचा वापर करायचा आहे. हवा नसताना, वारा नसताना तणनाशकाची फवारणी करायची आहे. तसेच तणनाशकाची फवारणी करत असताना आपले तणनाशक झाडांच्या पानावर, बुंद्यावर पडणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. तसेच तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण मधल्या जागेमध्ये वीड मॅटचा वापर देखील करू शकतो. तसेच बिना मल्चिंगची बाग असेल तर आपण बेडवर सेंद्रिय व रासायनिक खतांचा डोस टाकून त्यानंतर त्यावर ऊसाचे पाचट किंवा गव्हाचे तूस किंवा सोयाबीन, हरभरा किंवा इतर पिकाचं बुसकट किंवा भुसा देखील बेडवर टाकू शकतो व त्यानंतर त्यावर आपण जीवाणूंची ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांची फवारणी करून मग त्यावर ड्रीप अंतरून देखील आपण बेडवरील तणांचं नियंत्रण करू शकतो.
नैसर्गिक मल्चिंग केल्यामुळं आपल्या जमिनीतील जीवाणूंच्या वाढीसाठी चालना मिळणार आहे. तसेच मुळ्यांच्या वाढीसाठी देखील जमिनीमध्ये योग्य प्रकारचं मायक्रो क्लायमेट तयार होणार आहे. या पद्धतीनं आपल्याला तणांचं नियंत्रण करायचं आहे. त्याच पद्धतीनं सुरुवातीला मी तुम्हाला पहिल्या 1 वर्षामध्ये विविध प्रकारची आंतरपिकं घ्यायला सांगितलं आहेत किंवा ताट ढ्यांच्या पेरायला सांगितलं आहे आणि गाडायला सांगितलं आहे, जेणेकरून तणांचं आपण आंतरपीक घेऊन योग्य पद्धतीनं नियंत्रण करता येणार आहे. तर या पद्धतीनं तणांचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे. त्याच पद्धतीनं बहार धरल्यानंतर गरज असेल तर आपण तार व काठीच्या साहाय्यानं बॉक्स फाउंडेशन करून आपल्या पेरूच्या झाडांना आधार देऊ शकतो. जर झाड मजबूत असेल तर नैसर्गिकरित्या सर्व फळांचं वजन पेलणार आहे. पण जर आपण अतिघन पद्धतीने लागवड केलेली असेल, झाडांद्वारे फळांचं वजन पेललं जात नसेल, तर आपल्याला बॉक्स फाउंडेशन करून झाडांची तारकाठीच्या सहाय्यानं बांधणी करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं आपल्या पेरूंच्या झाडाच्या बुडाला आपल्याला बोर्डो पेस्ट लावायची आहे. बोर्डो पेस्ट लावत असताना आपल्याला बोर्डो पेस्टच्या मिश्रणामध्ये गॅस पॉइझन असणारे कीटकनाशक तसेच सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचे आहे. बोर्डो पेस्ट झाडाच्या बुडाला लावल्यामुळं खोडकीड तसेच सालपो करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. मुंग्या तसेच मुंगळ्यांद्वारे झाडावर होणारी मिलीबगची वाहतूक देखील थांबणार आहे. त्याच पद्धतीनं पेरूच्या 2 झाडांमध्ये आपल्याला 2 झेंडूच्या रोपांची लागवड करायची आहे, जेणेकरून पेरूच्या मुळांना होणाऱ्या निमॅटोडचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येणार आहे. बागेची आपल्याला नियमित स्वच्छता ठेवायची आहे. यासाठी आपल्याला वाळलेल्या काड्या, वाळलेल्या फांद्या, रोगग्रस्त फांद्या, त्याच पद्धतीनं पिकलेली सडलेली फळे बागेमधून बाहेर काढायची आहेत. बाग नेहमी स्वच्छ आपल्याला ठेवायची आहे. तसेच बागेच्या भोवती आपण नारळाची झाडे, शेवगा, खजुराची झाडे, हदग्याची झाडे लावू शकतो, जेणेकरून आपल्या बागेचं उन्हापासून, उष्णतेच्या लाटांपासून तसेच थंडीमध्ये थंड लाटांपासून संरक्षण होणार आहे. बागेच्या भोवती तसेच बागेमध्ये योग्य पद्धतीनं आर्द्रता टिकून राहणार आहे. त्याच पद्धतीनं पेरूच्या ओळींमध्ये आपण दर 15 ते 20 फुटाला एक नारळाचं झाड देखील लावू शकतो, जेणेकरून पेरूच्या सर्व झाडांना सावली मिळणार आहे. बागेमध्ये तापमान आपलं तसेच आर्द्रता देखील नियंत्रित होणार आहे. त्याच पद्धतीनं नारळापासून आपल्याला एक अतिरिक्त इन्कम देखील मिळणार आहे. तर या पद्धतीची आंतरमशागतीची कामे आपल्याला आपल्या पेरू बागेमध्ये वेळेवर करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, पेरू पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या प्रमुख महत्वाच्या संवेदनशील अवस्था माहीत असणं गरजेचं आहे. पेरू पिकाची पहिली अवस्था आहे रोपांची अवस्था, दुसरी अवस्था आहे वाढीची व फुटवेची अवस्था. त्याच पद्धतीनं या पिकाची तिसरी अवस्था आहे फुलकळीची अवस्था, चौथी अवस्था आहे सेटिंगची अवस्था आणि 5वी अवस्था आहे फळ फुगण्याची अवस्था, फळाचे वजन व आकार वाढीची अवस्था. तर या प्रमुख 5 संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला काटेकोर पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व रोग व किडींचं व्यवस्थापन व फवारणी व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. सुरुवातीला पाहूया पेरू पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल, अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती. खतांचं, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या पेरू बागेला नेहमी माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचे डोस द्यायचे आहेत. तर आपल्या पेरू बागेला आपण लागवडीपूर्वी खतांचा पहिला डोस आपण दिलेला आहे, त्यानंतर दुसरा डोस आपण बहार धरते वेळेस दिलेला आहे. त्यानंतर पेरू पिकाची छाटणी केल्यानंतर आपण
तिसरा डोस 2 ते 2.5 महिन्यानंतर देणार आहोत आणि चौथा डोस आपण छाटणी केल्यानंतर 3 ते 3.5 महिन्यानंतर देणार आहोत. तर उदाहरणादाखल मी एक तुम्हाला खतांचा डोस सांगतो, त्यानुसार देखील तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता. छाटणी केल्यानंतर खतांचा तिसरा डोस आपल्याला 2 ते 2.5 महिन्यानंतर पेरू बागेला द्यायचा आहे. तर हा डोस तुम्ही मल्चिंग केलं नसेल तर बेडवर टाकू शकता. त्याच पद्धतीनं जर मल्चिंग केलं असेल तर बघा, आपण पेरूच्या 2 झाडांमध्ये आपण 5 फूट 6 फूट 7 फुटाचा अंतर ठेवलेला आहे. तर बेडवर मध्यभागी होल केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पेरूचं झाड आपण लावलेलं आहे. तर त्या मुख्य झाडाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला मल्चिंगवर 2-2 होल आपल्याला एक्स्ट्रा पाडायचे आहेत, जेणेकरून सेंद्रिय व रासायनिक खताचा डोस आपण मजुरांच्या सहाय्याने त्या बेडमध्ये वेळोवेळी भरून घेणार आहोत. ह्याचा उद्देश एकच आहे, वॉटर सोल्युबल जी खतं आहेत, विद्राव्य खतं, त्यांचे रेट अतिशय वाढत आहेत. तर त्या ठिकाणी जी 50 किलोची बॅग आहे, सरळ खतं मिश्र खतं असतील तर त्याद्वारे आपण कमी खर्चामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येणार आहे. तर बघा, ह्या तिसऱ्या डोस मध्ये आपण खत व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला छाटणी केल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यांनी 1 एकर क्षेत्रासाठी 300 ते 400 किलो सेंद्रिय खत, कंपोस्ट खत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 बॅग 9-24-24, 2 बॅग पोटॅश, 2 बॅग निंबुळी पेंड, 2 बॅग कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य, 20 किलो बोरॅक्स, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 20 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो फेरस सल्फेट मिक्स करायचे आहे. हा सर्व सेंद्रिय व रासायनिक खत एकत्रित मिक्स करायचा आहे. त्यानंतर हा खत बेडवर टाकायचा आहे किंवा मल्चिंग मध्ये मजुरांच्या सहाय्याने भरून घ्यायचा आहे. तर झाडाच्या 4 बाजूला आपण 4 एक्स्ट्रा होल पाडले आहेत, त्याच्यामध्ये देखील मल्चिंग मध्ये मजुरांच्या सहाय्याने आपण हा खत भरून घेऊ शकतो. तर या पद्धतीनं ही झाला तिसरा डोस. त्यानंतर चौथा डोस आपण छाटणी केल्यानंतर 3 ते 3.5 महिन्यानंतर पेरू बागेला देणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 400 ते 500 किलो चांगला कुजलेला सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्रासाठी 4 बॅग 10-26-26, 2 बॅग पोटॅश, 1 बॅग मॅग्नेशियम सल्फेट, 1 बॅग दाणेदार जिब्रेलिक ऍसिड तसेच 1 बॅग सिलिकॉन मिक्स करायचे आहे. त्यानंतर हा खत बेडवर टाकायचा आहे किंवा मल्चिंग मध्ये भरून घ्यायचा आहे. तर या पद्धतीनं खतांचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर इतर खतांचे डोस आपण ठिबकच्या माध्यमातून आपल्या पेरू बागेला देणार आहोत. तर सुरुवातीला वाढ व फुटव्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या विद्राव्य खतं जसं 19-19-19, 12-61-0, 13-40-13 या खतांचा वापर करायचा आहे. तसेच फ्लोरा अवस्थेत व सेटिंग अवस्थेत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, सूक्ष्म अन्नद्रव्य, चिलेटेड बोरॉन, झिंक, फेरस, कॅल्शियम यांचा वापर वेळोवेळी करायचा आहे. त्याच पद्धतीनं पेरू फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपण विविध प्रकारच्या पोटॅशयुक्त खतांचा तसेच सिलिकॉन, गंधक, मॅग्नेशियम सल्फेट, चिलेटेड फेरस तसेच संजीवकांचा वापर आपल्याला करायचा आहे. आपल्या पेरूच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, अधिकाधिक स्टोरेज होऊन जास्तीत जास्त फुटवा व्हावा, अधिक फुलकळी तसेच योग्य पद्धतीनं सेटिंग होऊन फळांची क्वालिटी चमक वाढावी, योग्य पद्धतीनं फळांची फुगवण होवी तसेच फळांची चव, फळांची टिकवण शक्ती वाढावी, अधिकाधिक बहार घेता यावे यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला महिन्यातून 2 वेळेस आलटून पालटून आपल्याला जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्याच्या स्लरीचा
वेस्ट डिकॉम्पोजर, गांडूळ पाणी, NPK जीवाणू, EM द्रावण, ताक व गुळ, ट्रायकोडर्मा व सुडोमोनास यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा बागेमध्ये आपल्याला वापर करायचा आहे. तर या पद्धतीनं तज्ञांच्या सल्ल्यानं आपल्याला काटेकोर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे. आता पाहूया पेरू पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. पेरू बागेला नेहमी जमिनीच्या प्रकारानुसार, मगदुरानुसार, वातावरणातल्या ऋतुमानातल्या बदलानुसार नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं. या पिकाला सुरुवातीच्या रोपावस्थेमध्ये तसेच फुटव्याची व फुलांची व सेटिंगच्या अवस्थेमध्ये मध्यम पाण्याची गरज असते. त्याच पद्धतीनं पेरूच्या फळांची फुगवण होताना अधिक पाण्याची आवश्यकता असते. आपल्या पेरू बागेला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे. अति पाणी देणं कधीही टाळायचं आहे. पाणी देत असताना नेहमी आपला ठिबकचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं उन्हाळ्यात म्हणजेच आंबे बहार धरलेला असेल तर आपल्याला उन्हाळी हंगामात सकाळी 11 पर्यंत तसेच दुपारी 4 नंतर स्प्रिंकलरच्या सहाय्यानं किंवा मिनी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं आपल्या पेरू बागेला 1 ते 2 तास दररोज पाणी द्यायचं आहे. जेणेकरून उन्हामुळे झाडावर आलेला स्ट्रेस कमी होणार आहे. तसेच बागेमध्ये आर्द्रता देखील टिकून राहणार आहे. फळांची गळ होणार नाही. तर या पद्धतीनं आपल्याला पाण्याचं योग्य पद्धतीनं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. आता पाहूया पेरू पिकातील विविध कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती. पेरू पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, लाल कोळी तसेच मिलीबग या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, जमिनीतून नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून येतो. जमिनीतून खोडकिडीचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो. तसेच पाने खाणारी आळी, साल पोक करणारी आळी व केसाळ आळीचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो. त्याच पद्धतीनं फळे लागल्यानंतर फळमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. विविध प्रकारच्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. यासाठी आपण बागेमध्ये एकरी 1 सोलार सापळा म्हणजे सौर सापळा लावायचा आहे. जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक किडींचं व पतंगांचं नियंत्रण आपल्याला करता येणार आहे. त्याच पद्धतीनं फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बागेमध्ये एकरी 30 ते 40 फळमाशी सापळे लावायचे आहेत. तसेच पेरूच्या फळाला फोम व कॅरी बॅग लावायचे आहे. त्याच पद्धतीनं मिलीबगचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फळांना फोम व कॅरी बॅग लावायचे आहे. त्याच पद्धतीनं झाडाच्या बुडाला ग्रीस लावायचा आहे. तसेच प्लॅस्टिकची चिकटपट्टीचं आवरण देखील सभोवती लावून घ्यायचं आहे. तसेच खोडकीड व साल पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला झाडाच्या बुडाला बोर्डो पेस्टचा वापर करायचा आहे. बोर्डो पेस्टचा वापर करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये गॅस पॉइझन असणारे कीटकनाशक वापरायचे आहे. तसेच वेळोवेळी बेडवर मुंग्या तसेच मुंगळ्यांनी तयार केलेलं वारुळ देखील आपल्याला नष्ट करून घ्यायचे आहे. ठिबकच्या माध्यमातून देखील आपण विविध कीटकनाशकांचा वापर करून कीटकांचं नियंत्रण करू शकतो. तसेच हवामानात झालेल्या बदलानुसार आपल्याला विविध प्रकारच्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांच्या फवारण्या घेऊन देखील आपण कीटकांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. आता पाहूया पेरू पिकात येणाऱ्या विविध रोगांविषयी माहिती आहे. पेरू पिकामध्ये मर, मुळकूज, तांबेरा, करपा, फळावरील काळे लहान लहान डाग ज्याला आपण देवी रोग म्हणतो, तसेच फांदीवरील खैऱ्या रोग, तसेच फळांच्या देठाला आलेली कूज, बुरशी, तर या पद्धतीच्या विविध रोगांचा पेरू पिकावर प्रादुर्भाव
आढळून येतो. विविध रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. आता पाहूया पेरू पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. पेरू पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकाच्या विविध संवेदनशील अवस्थेमध्ये त्याच पद्धतीनं हवामानातील बदलानुसार आपल्याला फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. तर सुरुवातीला या पिकाच्या वाढ व फुटव्यासाठी आपल्याला फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खुली अवस्थेमध्ये व सेटिंगच्या अवस्थेमध्ये फुलगळ होऊ नये तसेच फळांची योग्य पद्धतीनं सेटिंग व्हावे यासाठी आपल्याला 1261 सूक्ष्म अन्नद्रव्य विविध प्रकारच्या संजीवकांचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीनं चिलेटेड झिंक, बोरॉन, कॅल्शियम व फेरसचा वापर देखील आपण करू शकतो. त्याच पद्धतीनं फळ फुगवण्याच्या अवस्थेमध्ये फळाचे वजन, आकार तसेच दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याच पद्धतीने फळाला चमक, चव व चकाकी येण्यासाठी आपण 05234 सिलिकॉन, मॅग्नेशियम, जिबरेलिक ऍसिड यांचा वापर देखील करू शकतो. आपल्या पेरूच्या झाडामध्ये अधिक स्टोरेज व्हावे तसेच योग्य प्रकारे सेटिंग होऊन चांगल्या गुणवत्तेची, दर्जाची, आकाराची फळे मिळावीत, मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळावा तसेच झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून अधिक भार धरता यावेत, अधिक तोडे व्हावेत, विक्रमी टनेज मिळावं यासाठी आपल्याला आलटून पालटून फवारणीमध्ये जीवामृताचा, वेस्ट डिकॉम्पोजरचा, NPK, जीवाणूचा, ताक व गुळ तसेच गांडूळ पाणी, गोमूत्र, EM द्रावण यांचा फवारणीमध्ये आलटून पालटून वापर करायचा आहे. फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा तसेच औषधांचा वापर करायचा आहे. यानंतर पाहूया पेरू पिकाची काढणी व एकरी 40 ते 60 टन, 65 टन आपल्याला उत्पादन कशा पद्धतीनं मिळणार आहे याविषयी माहिती. पेरू पिकाची छाटणी केल्यानंतर फळे पक्व होण्यासाठी 4.5 महिन्यापासून 5 महिने 6 महिन्याचा कालावधी लागतो. योग्य पद्धतीनं फळ पक्व झाल्यानंतर फळांची मजुरांच्या सहाय्याने काढणी करायची आहे. तर यामध्ये आपण तैवान पिंक तसेच रेड डायमंड या वाणाच्या फळाचे वजन 300 ग्राम पासून ते 500-600 ग्राम पर्यंत भरते. मार्केटमध्ये ग्राहकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून या वाणाच्या 350 ग्रामच्या फळांना चांगल्या पद्धतीनं मागणी असते. आता पाहूया आपले एकरी 40 ते 60-65 टन उत्पादन कशा पद्धतीनं निघणार आहे आणि त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे याबद्दल माहिती. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला हलक्या मध्यम जमिनीत लागवडीचं अंतर सांगितलं आहे. त्यानुसार आपली एकरी 800-900 हजार झाडं लमसम 1 एकर मध्ये बसणार आहे. तर हलक्या मध्यम जमिनीत रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला पहिल्या 11-12 महिन्यांच्या कालावधीमध्ये झाडांचं योग्य प्रकारे डेव्हलपमेंट करून एका झाडावर कमीत कमी मी तुम्हाला 100 मॅच्युअर काड्या डेव्हलप करायला सांगितलेल्या आहेत. 100 काड्या आणि प्रत्येक काडीला 1 फळ किंवा काही काडीला 2 फळे ठेवली तर बघा तुम्हाला 40-45 टनाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका झाडावर कमीत कमी 130 फळं ठेवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक फळाचं वजन कमीत कमी 350 ग्राम मिळाल्यानंतर आपल्याला एका झाडापासून 45 किलो माल मिळणार आहे. तर त्यानुसार आपली एकरात 800-900 हजार झाड आहेत. गुणिले 45 किलो प्रति झाड केल्यानंतर आपण 1 एकरामध्ये कमीत कमी 36 टन, जास्तीत जास्त
45 टन उत्पादन पेरू पिकाचं घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं भारी खोल काळ्या जमिनीमध्ये मी तुम्हाला लागवडीचं अंतर देखील सांगितलं आहे. त्यानुसार आपली प्रति एकरी 500, 600 व काही लागवडीमध्ये 700 झाडं लमसम प्रति एकर बसलेली आहेत. भारी जमिनीमध्ये प्रति झाड आपल्याला पहिल्या 1 वर्षात किंवा 2 वर्षात योग्य पद्धतीनं झाडाची डेव्हलपमेंट करून अधिक स्टोरेज वाढवून झाडाला डेरेदार करून प्रति झाड कमीत कमी 125 ते 150 पेन्सिल आकाराच्या मॅच्युअर काड्या डेव्हलप करणं झाडावर गरजेचं असतं. तर बघा, प्रति झाड आपण 125 काड्या आणि प्रत्येक काडीवर 2 जर फळं ठेवली तर 250 फळं एका झाडापासून मिळणार आहेत. त्याच पद्धतीनं 150 काड्या जर ठेवल्या प्रति झाड मॅच्युअर तर 2 फळं जरी म्हटलं प्रत्येक काडीला तर आपल्याला एका झाडापासून 300 फळं मिळणार आहेत. तर बघा, तर आपण ॲव्हरेज वजन फळाचं आपण 350 ग्रॅम धरलेला आहे. तर 250 फळं गुणिले 350 ग्रॅम वजन तर एका झाडापासून आपल्याला कमीत कमी 87 किलो माल मिळणार आहे. त्याच पद्धतीनं प्रति झाड 300 फळं असतील तर 350 ग्रॅम प्रमाणे आपल्याला एका झाडापासून 1 क्विंटल माल 100 किलो माल मिळणार आहे. बघा, कमीत कमी 87 किलो जास्तीत जास्त 100 किलो माल आपल्याला एका झाडापासून मिळणार आहे. प्रति एकरी बघा, आपण भारी जमिनीमध्ये 500, 600 किंवा 700 झाड लमसम धरलेले आहे. तर गुणिले 87 किंवा गुणिले 100 प्रति झाड वजन जर धरलं आपण तर प्रति एकरी आपल्याला कमीत कमी 43 टन 50 टन जास्तीत जास्त आपल्याला 60 टन 65 टन माल प्रति एकरापासून मिळणार आहे. या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्याने केल्यास, त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण पेरू या पिकाचं एकरी 40 ते 60 टन 65 टन उत्पादन घेऊ शकतो. पेरू पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी तसेच तुमच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून व जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळे मार्गदर्शनामुळे आपल्या पेरू पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेरू उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पेरू पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. तसेच लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित पद्धतीने मिरची पिकाची लागवड करून एकरी 40 ते 50 टन उत्पादन घेण्यासंबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.